सर्वांना नमस्कार. नमस्कार. हॅलो. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, विस्तार संचालनालय तसेच मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र लातूर यांच्या वतीने आजचा हा ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवादाचा कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमाचा उद्देश विस्तार संचालनालय कृषी परभणी कृषी विद्यापीठ यांच्या वतीने जे काही विद्यापीठातलं नवीन तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानाला अधिक गतिमान होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ते तंत्रज्ञान पोहोचावं या उद्देशाने हा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आणि विद्यापीठाच्या वतीने हा ऑनलाईन प्रोग्रामचं आयोजन केलंय. आजच्या या ऑनलाईन परिसंवादामध्ये आज आपल्यासोबत मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री देशमुख संदीप सर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचा आपला जो विषय आहे नैसर्गिक शेतीसाठी जैविक निविष्ठा संशोधन केंद्र चे संचालक श्री शरद पवार, प्रगतशील शेतकरी हारुंगुळ येथील यांचा आज आपण इथं अनुभव यशोगाथा शेतकऱ्यांची यशोगाथा अनुभव या निमित्तानं आपण त्यांची यशोगाथा अनुभव अवगत करणार आहोत. तर तेही आपल्या मध्ये उपस्थित आहेत, त्यांचेही या प्रसंगी मी स्वागत करतो. तसंच लातूर जिल्ह्यातील अगदी कमी वेळामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या जो कार्यक्रमाचं आयोजन केलाय त्या कार्यक्रमाला कमी वेळामध्ये सर्व शेतकऱ्यांनी रिस्पॉन्स देऊन चांगल्या पद्धतीने आज उपस्थिती दर्शवली आहे. त्यांचेही मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख उपस्थिती आहे त्यामध्ये श्री देशमुख सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख कृषी विज्ञान केंद्र लातूर, यांना विनंती करतोय की आपण आजच्या या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रस्तावना करून कार्यक्रमास सुरुवात करावी. देशमुख सर. सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी व कृषी विज्ञान केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद हे जवळपास 100 परिसंवाद आतापर्यंत त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. आणि लातूर कृषी विज्ञान केंद्रासाठी 101वा हा जो भाग आहे तो आयोजित करण्याची संधी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी आम्हाला या ठिकाणी दिल्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेषतः आजच्या या कार्यक्रमाचा जो काही विषय आहे, आपण बघतोय की मागच्या काही वर्षापासून केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, वेगवेगळ्या संस्था असतील, नैसर्गिक शेती संदर्भात फार मोठ्या प्रमाणात जनजागृती त्या ठिकाणी केली जाते. त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सुद्धा नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जैविक निविष्ठा संशोधन केंद्र स्थापनेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात योजना सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि मागच्या गेल्या वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग, राष्ट्रीय जैविक शेती अभियान, या अभियानाअंतर्गत सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे जैविक संसाधन केंद्र म्हणजे बायो इनपुट सेंटर्स सुरू करण्यासाठी अनुदान सुद्धा वितरित करण्यात आलेले आहे. परंतु मागच्या 2-3 वर्षाच्या अनुभवामध्ये आपण बघतोय की बहुतांश शेतकरी बऱ्याच वेळेस संभ्रम अवस्थेमध्ये आहेत की ह्या ज्या काय जैविक निविष्ठा केंद्र आहेत त्यामध्ये नेमकं काय करायचं आणि त्याच्यामध्ये ऑन फार्म प्रोडक्शन मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या निविष्ठा, कारण आपण बघतोय की शेतकरी हा बराच अभ्यासू असतो आणि चिकित्सक सुद्धा असतो, परंतु काही शास्त्रीय बाबीमध्ये त्याला अनुभव कमी असल्यामुळं काही निविष्ठा बनवण्यासंदर्भात त्याला थोड्या अडचणी जातात. परंतु आपण बघतोय की लातूर जिल्ह्यामध्ये लातूर तालुक्यामधील हारुंगुळ या गावचे जे काही शेतकरी आहेत त्यातल्या श्रमनिष्ठा ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, ह्या कंपनीद्वारे मागच्या 7-8 वर्षापासून चांगलं काम त्या ठिकाणी चालत होतं.
त्यातल्या त्यात ही नैसर्गिक शेतीची जी काही योजना सुरू झाल्यापासून 2 वर्षापूर्वी त्यांनी लातूर तालुक्यासाठी ही कंपनी नैसर्गिक शेती डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या अंतर्गत स्थापन केली आणि बघत बघत 2 वर्षामध्ये त्यांनी जवळपास 40 प्रकारच्या निविष्ठा म्हणजे अवेलेबल रिसोर्सेसमध्ये, आता महत्वाचं म्हणजे निविष्ठा तयार करत असताना 2 टप्प्यामध्ये आपण निविष्ठा मुख्यतः तयार करतो. त्याच्यामध्ये काही मायक्रोबियल कन्सोर्शियम मध्ये जसं काही जीवाणूजन्य जे काही निविष्ठे आहेत त्याच्यामध्ये रायझोबियम असेल, पीएसबी असेल, बॅसिलस असेल, सुडोमोनास असेल, ट्रायकोडर्मा असेल, असे बऱ्याचपैकी जे काही मायक्रोबियल निविष्ठा सुद्धा आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस तांत्रिक अडचणी त्यावेळेस येतात आणि त्याला एक पर्याय म्हणून, त्याबरोबरच एक दुसरा पर्याय म्हणून वेगवेगळ्या जे काही आपल्याकडे उपलब्ध असणारे जे काही जैविक निविष्ठ्यामध्ये प्लांट बेस्ड जे काय त्याच्यामध्ये दशपर्णी असेल, आमिल असेल, विमिल असेल अशा, आणि त्याच्याबरोबरच काही ताकाचा वापर करून असेल, काही गोमूत्राचा वापर करून असेल, असे जवळपास मायक्रोबियल सोडून त्यांचे 25 ते 30 प्रकारच्या निविष्ठा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ह्या शेतकरी उत्पादक कंपनीनी एकदम सुंदर पद्धतीनं, कारण आपण बघतोय की रासायनिक शेतीकडनं सेंद्रिय शेतीकडे नैसर्गिक शेतीकडे वळत असताना फार कालावधी त्या ठिकाणी लागतो, कारण आपल्याला मागच्या 20-25 वर्षापासून बाजारातनं रेडीमेड निविष्ठा आणण्याच्या सवयी लागलेल्या आहेत आणि त्याला कुठंतरी छेद देत लगेच आपल्याला 100% घरच्या निविष्ठा वापरणं फार त्या ठिकाणी सवयीचा भाग असल्यामुळे आपल्याला त्या अडचणीत जातात. परंतु पवार साहेबाच्या ज्या कंपनीने अवेलेबल रिसोर्समध्ये त्या कंपनीने स्वतःच्या मेंबरसाठी तर तयार केलेलंच आहे, परंतु लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी किंवा जे काही सेंद्रिय उत्पादनं तयार करू शकणारे असणारे जे काही शेतकरी आहेत त्यांना त्या निविष्ठा कमी अल्प दरामध्ये 40 प्रकारच्या निविष्ठा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि एक आदर्श जैविक निविष्ठा केंद्र त्यांनी त्यांच्या केंद्रामध्ये किंवा त्यांच्या कंपनी मार्फत सुरू केलेलं आहे. तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून कमीत कमी रिसोर्सेसमध्ये किंवा अवेलेबल असणाऱ्या शेतामधल्या जे काही गोष्टी आहेत, कारण बऱ्याच वेळेस अट्टहास केल्यामुळं बरेच शेतकरी या नैसर्गिक शेतीमधनं दूर सुद्धा गेलेले आपल्याला आढळतात, कारण काही गोष्टी असल्याच पाहिजे, जसा अट्टहास असतो. जसं आता गाईचं शेण उपलब्ध नसेल तर त्याला पर्याय काय केला पाहिजे, किंवा गाईचं गोमूत्र नसेल तर दुसरे कुठलं गोमूत्र आपण वापरू शकतो, ह्याला पर्याय सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी देऊन त्या निविष्ठा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये बराच वेळेस शेतकरी ह्या निविष्ठा तयार करताना किंवा वापरत असताना त्याचं जे काही मूल्यमापन केलेलं आहे किंवा त्याचं स्टँडर्डायझेशन अजून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्या ठिकाणी झालेलं नाही. परंतु इथून पुढच्या काळामध्ये जसं आपण मार्केटमधनं वेगवेगळ्या प्रकारच्या निविष्ठा आणतो, जसं आता आपण एखादा डीएपी जर आणला तर त्याच्यामध्ये 18% नत्र आणि 46% तुम्हाला त्या ठिकाणी स्फुरद मिळतो. हे आपल्याला कुठेतरी त्याचं अधोरेखित केलेलं आहे, त्याचे काही स्टँडर्डायझेशन केलेले आहे. तसंच काही आपण बाजारामधले बुरशीनाशक आणतो, कीटकनाशक आणतो, तर त्या सुद्धा निविष्ठेमध्ये किती प्रमाणात कुठला घटक आहे आणि ते किती प्रमाणात वापरला गेला पाहिजे, हे जसं एक प्रमाणीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे, तसं प्रमाणीकरण आता ह्या सेंद्रिय निविष्ठेमध्ये किंवा नैसर्गिक शेतीमध्ये जे काही निविष्ठे आपल्याला वापरायचे आहेत त्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे. एक पहिल्या टप्प्यामध्ये एक चांगला प्रयत्न अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केलेला आहे. तर ह्याची दखल घेऊन गेल्या वर्षी आमच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत राष्ट्रीय NBAI म्हणून एक राष्ट्रीय स्तरावरची जैविक स्तरावर काम करणारी संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्चची, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना एक नॅशनल लेवलचा फार्मरचा अवॉर्ड सुद्धा त्यांना गेल्या वर्षी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या निविष्ठा ते स्वतः तयार करत असल्यामुळे त्याची दखल घेऊन गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तराचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे. तर ह्या माध्यमातनं आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही जुळलेले नैसर्गिक शेतीमधले किंवा सेंद्रिय शेतीमधले जे शेतकरी आहेत त्यांना ह्या निविष्ठे संदर्भातला चांगला लाभ त्या ठिकाणी होणार आहे. आणि कुठल्या कुठल्या निविष्ठा आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या
साहित्याच्या द्वारे ते आपण तयार करू शकतो. त्याचबरोबर नवीन कन्सेप्टमध्ये बायोचार सुद्धा त्यांनी त्यांच्या असणाऱ्या संसाधनाचा वापर करून जुने जे काही मटेरियल त्यांच्या शेतामध्ये होतं त्याच्यापासून एक बायोचार तयार करण्याची छोटीशी मशीन सुद्धा त्यांनी त्यांच्या शेतावर तयार केलेली आहे. त्या सर्व बाबीचा सविस्तर असा आपल्याला मार्गदर्शन किंवा त्यांचा अनुभव हे आपल्याला शरद पवार हे आपल्याला त्या ठिकाणी देणार आहेत. तर मी मराठवाडा कृषी विद्यापीठा बरोबरच कृषी विज्ञान केंद्रामार्फत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रशिक्षणामध्ये मधल्या काळामध्ये आपल्याला मान्य कुलगुरू साहेब सुद्धा त्या ठिकाणी जॉईन होणार आहेत. तर मी त्यांना पुढील मार्गदर्शनासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपल्याला देशमुख सरांनी आपल्या आजचे जे मार्गदर्शक आहेत श्री शरद पवार साहेब यांचं जे काही नैसर्गिक शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य आहे ते कार्य सध्या केंद्र सरकारच्या वतीनं जे राष्ट्रीय स्तरावरती संतुलित खताचा वापर किंवा खेत बचाव अभियान राबवलं जात आहे. त्यानिमित्तानं त्यांचंही ह्या अभियानादरम्यान या भागातील शेतकऱ्यांना रासायनिक खताचा वापर करण्यासाठी त्यांनी जी नैसर्गिक पद्धतीने निविष्ठा तयार केलेत त्या निविष्ठेचा वापर करण्यासाठी देखील ते मार्गदर्शन करतायत आणि त्याच अनुषंगाने आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना आज इथं पाचारण केलं. तर मी श्री शरद पवार सरांना विनंती करतो, साहेबांना विनंती करतो की आपलं जे अनुभव आहे की आपलं की शेतातलं किंवा या नैसर्गिक साधन केंद्रामध्ये जे काही योगदान आहे जे व्यवस्थापन आहे ते निश्चित आपण या प्रसंगी आपल्या या ऑनलाईन मध्ये जुळलेल्या सर्व शेतकऱ्यांना आपण माहिती द्यावी ही विनंती करतो. समजा सर्वांना माझा नमस्कार. सुरुवातीला आंध्र कृषी विज्ञान केंद्रातून श्री देशमुख साहेब, श्री बेदरे साहेब तसेच परभणी कृषी विद्यापीठ यांचे प्रथमतः मी आभार मानतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला तर त्यांनी ट्रेन केलंय बऱ्यापैकी माहिती नसलेली मी कृषी विद्यापीठातून त्यांनी मला दिले की माझा छोटासा अनुभव नामांकित शेतकऱ्यांच्या समोर मी शेअर खुर्द तालुका जिल्हा लातूर. सरळ जर नॅचरल फार्मिंग सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती याची सुरुवात जर करायची म्हटलं तर सर 2011 पासून मी सुरुवात केलेली आहे तोडक्या मोडक्या माझ्या ज्ञानापासून. तिथून एकच गोष्ट कळाली, रासायनिक शेती जर आपल्याला कमी करायचं असेल तर रासायनिक जे इनपुट आपल्याला शेतामध्ये टाकायचे त्याचा पर्याय आपल्याला नैसर्गिक द्यायला पाहिजे. पर्याय काय द्यायचा हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं 2011ला तेवढं सेंद्रिय शेतीचं तेवढं तंत्रज्ञान विकसित नव्हतं. बरेच ठिकाणी जाऊन समजा शेतकऱ्यांचा अनुभव असेल, शास्त्रज्ञाचा अनुभव असेल, जुन्या शेतकऱ्यांचा अनुभव असेल, ते शिकत शिकत सर 2017-18ला तरी गट स्थापन करून आम्ही सेंद्रिय शेतीची सुरुवात केली. त्याच्यामधून टोमॅटो असतील, भाजीपाला असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, हळूहळू त्या पद्धतीने सेंद्रिय शेती करायचा प्रयत्न केला. पण सुरुवातीला जर सांगायचं म्हटलं तर तेवढं मोठ्या प्रमाणात आम्हाला यश नाही आलं. त्याचे कारण नंतर ज्यावेळेस आम्ही त्याचा वापर केला ते कारण लक्षात आले की जे जमिनीला आवश्यक घटक आहे, NPK असतील किंवा अवेलेबल खताचं प्रमाण असेल, मायक्रोन्यूट्रंट असतील, ते आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण सध्याची जी पीक पद्धती आहे किंवा बियाणांची निवड आहे, काही बियाणं आपल्याला असे आहेत नाईलाजानं आपल्याला ते करावं लागतं. त्याच्यात जमिनीतलं जे नत्र ते आपल्या जी काही रीतसर जुने बियाणं होते त्याच्यापेक्षा ते जमिनीतलं नत्र तर जास्त घेतं, त्याच्याशिवाय त्याचं उत्पन्न होत नाही. मग त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की आपल्याला अतिरिक्त नत्र द्यावं लागेल. मग ते सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून किंवा सेंद्रिय निविष्ठा तयार करून ते नत्र आपल्याला द्यावं लागेल. मग नत्र द्यायचं कसं, तर मग त्याची निविष्ठा कशा, बरेच वेळेस विद्यापीठ असतील किंवा मग केवी असेल आमचं, त्यांच्याशी शिकून सर जेवढं रासायनिक आहे त्याला आपल्याला एक एक पर्याय नैसर्गिक मध्ये सेंद्रिय शेतीमध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही चालू केला. 2018-19ला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश आम्हाला आलं. 2019ला सर आमची कंपनी स्थापन केली, श्रमनिष्ठा ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी. त्याचा उद्देशच असा होता की आपल्याला रासायनिक सोडून नैसर्गिक शेती करायची. सुरुवातीला सर आम्ही टोमॅटो हे पीक निवडलं.
भाजीपाला पीक निघालं, पण त्यामध्ये सुरुवातीचा काही काळ जर बघितला तर नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेल्युअर आला. ते फेल्युअर म्हणजे आमच्या 4-5 शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं सर. कारण त्यावेळेस आम्ही 5 ते 6 शेतकरी मिळून भाजीपाला अशा पद्धतीने डेव्हलप करत होतो की लातूरला डोर टू डोर द्यायचं ठरवलं आणि जवळजवळ आम्ही 6-7 महिने त्यात यशस्वी झालो. पण आमचं अर्धवट ज्ञान आणि आपल्या मातीला लागत असणारे समजा जेवढे मायक्रोन्यूट्रन्स असतील, एनपीके असतील किंवा जे घटक आहेत किंवा बरेच ठिकाणी सर आम्ही कीड, मोठे रोग किंवा ऐन टायमाला आलेली कीड आम्ही कंट्रोल नाही करू शकलो. मग त्यावेळेस आमचं सर ते डोर डोर सिस्टीम बंद पडली. मग आमच्या त्याच गटांनी असं एक बसून आम्ही निर्णय घेतला की आम्ही कमी कुठं पडलो. मग त्यावेळेस असं जाणवलं की आपल्याला आणखीनही खूप कमी ज्ञान आहे. आपल्याला असे एक निविष्ठा संसाधन केंद्र तर असायलाच पाहिजे, पण इतक्या निविष्ठा असायला पाहिजे की रासायनिकच्या तुलनेमध्ये जेवढे रासायनिक आहेत 100% जर नाही देऊ शकलो आपण तर रासायनिकच्या तुलनेमध्ये आपल्याला समजा एनपीके असेल किंवा आपल्याला एखादा रासायनिक इन्सेक्टिसाइड फवारायचा असेल तर त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला जैविकचं काहीतरी निविष्ठा माहीत पाहिजे किंवा त्या तोडीस तोड निविष्ठा आपण तयार करायचा प्रयत्न केला. नंतर सर बऱ्याच प्रमाणामध्ये यशही आलं, काही प्रमाणामध्ये यश नाही आलं. आमचे देशमुख साहेब म्हणतात की शेतकऱ्याला अगोदर तुमचं फेल्युअर सांगा यश सांगण्याच्या अगोदर, त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला अगोदर सांगितल्या. सर जैविक निविष्ठा संशोधन केंद्र का बनवायचे याच्या मागे सर 2-3 कारण आहेत, ते आमच्या शेतकऱ्यांना शेअर करावंशी मला वाटले. त्याच्यामध्ये कारण असे आहेत किंवा जेवढी निविष्ठाचा कालावधी असेल तो कसा असावा. वैयक्तिक जर करायचं म्हटलं, आता देशमुख साहेबांनी म्हटल्यासारखं जवळजवळ 35 ते 40 प्रकारची निविष्ठा आम्ही बनवतो, ती वैयक्तिकला जवळजवळ अशक्य होतं. त्याच्यामुळं आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन जे आलं होतं त्याच्या अंतर्गत पुन्हा आमची श्रमनिष्ठा कंपनी त्यामध्ये ऍड करून डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन मध्ये ऍड झालो. जवळजवळ आम्ही 10 गट तयार केले सर. प्रत्येक गटाचं 50 हेक्टर असं 500 हेक्टर क्षेत्र आज काम करत आहे. त्याच्यापैकी बरेच शेतकरी आता सेंद्रिय शेतीमध्ये सुखुशीने वळलेले आहेत. त्याच्यामुळे आता तुम्हाला सुरुवातीला जसं म्हणत होतो की आपण जैविक संसाधन कंपनी वाईज का करायचं, त्याचे बरेच कारण त्याच्यापैकी 2-3 कारण सर मला वाटलेले मी तुम्हाला सांगतो. सेंद्रिय निष्ठा करायच्या कशा हा एक भाग. सेंद्रिय प्रत्येक जाणारा कालावधी ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पूर्वतयारी जर समजा आपण एवढ्या निविष्ठेची एकट्यानं करीत असू तर कुठं ना कुठं आपण कमी पडत असू. जेवढ्या एवढ्या निविष्ठे आता समजा एनपीके असेल, मायक्रोबसाठी लागणारे मायक्रोन्यूट्रन्स असतील तयार करण्यासाठी, प्रत्येक निविष्ठेचा बनवायचा कालावधी, बनवायचं साहित्य आणि ती निविष्ठा परफेक्ट कशी बनल त्याच्यासाठी घेण्यात येणारी काळजी हे तेवढंच महत्वाचं आहे. जैविक संसाधन केंद्र असण्याचा फायदाच असा आहे की जे ग्रुप आहे आमच्या कंपनीचा, असा शेतकरी आम्ही लक्ष देतो. समजा मला एखाद्या वेळेस काम असेल तर आमचे दुसरे डायरेक्टर येतात, काही सभासद येतात, त्यांची इनपुट देतात आणि आम्ही असे केले की काही 4-5 निविष्ठा अशी की एका डायरेक्टरला आम्ही सोपवलेली, तू हे 4-5 निविष्ठा तुम्ही लक्ष करा, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करा आणि त्याच्यामध्ये ते परफेक्ट झालेले नाही. आणि निविष्ठा निर्मितीची पूर्वतयारी अडचणी, निविष्ठा प्रभावी होणं तेही तेवढंच महत्वाचं. त्याच्यामुळं सर आम्ही निविष्ठा निर्मिती संशोधन केंद्र आम्हाला शासनाने मंजूर केलं आणि ते जवळजवळ आता 1 वर्ष होत आले सर, यशस्वीरित्या चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही निविष्ठा बनवलेली आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सर म्हटल्यासारखं अगदी वाजवी दरामध्ये ना नफा ना तोटा आम्ही देत आहोत आणि त्याचे चांगले रिझल्ट आम्हाला शेतकरी सांगत आहेत. त्याच्यामुळे रोग व कीड समजून घेणं तेवढेही महत्वाचे आहे. कालावधी वेगवेगळा तुम्हाला मी आता सांगितलं की आम्ही रोग आणि कीड विषयी प्रत्येक ठिकाणी जाऊन, जसं हल्लोलला एक आमचं प्रशिक्षण झालं सर गुजरातला, किंवा रोग आणि किडी ओळखायची कशी, त्याला निविष्ठा निर्मिती त्याला थोडीस थोड बनवायची कशी शिकून घेतलं आणि हा पूर्ण प्रयोग अगोदर सर आमच्या स्वतःच्या शेतामध्ये केलेला आहे. आणि त्याचं कारणच ते असं आहे की स्वतःच्या शेतामध्ये केल्यामुळे आमची निविष्ठा प्रभावी झाली आहे का नाही ते आम्हाला समजून येत असतं. जैविक संसाधन केंद्र हा मला विषय दिला असल्यामुळं मी जास्त फोकस त्याच्यावर करतो सर.
सर आमच्या संसाधन केंद्रामध्ये सर 10 ड्रम थेरी, जैव संसाधन युनिट, बायोडायनॅमिकचं काउपॅक पीठ आणि बायोचार असे 3-4 प्रकारचे युनिट आम्ही बनवलेले आहेत. आणि पुन्हा सध्या जे आपले बरेच वर्षापासून चालू असलेलं जीवामृत असेल, दशपर्णी असेल, आपलं आग्नेयास्त्र असेल, ब्रह्मास्त्र असेल, ते तर आहेच, ते तर प्रभावी आहेच. पण बरेच जिथं मोठमोठे रोग येतात, समजा आपण भाजीपाल्याविषयी मी तुम्हाला बोललो, भाजीपाला असेल, भाजीपाल्याला सर कंटिन्युअसली जोपर्यंत आपण शेवटची त्याची तोडणी करत नाही, त्याला नत्र गरजेचं आहे, स्फुरद गरजेचं आहे, पालश गरजेचं आहे, म्हणजे त्याला खत देणं गरजेचं आहे. तर त्याला कोणत्या कोणत्या निविष्ठा आपण बनवल्या म्हणजे आपण एक परफेक्ट सर्कल बनवू शकतो. मग हंगाम कोणताही असो सर, रब्बी असो, आगात असो. तर आमचं म्हणणं असं झालं की आमच्या कंपनीची पहिली मिटिंग आम्ही घेतलं आणि आता समजा आता आगात हंगाम काही दिवसामध्ये चालू होईल. तर आम्ही निविष्ठा निर्मितीची पूर्वतयारी कसं करतो की 1 महिना अगोदर आम्ही निविष्ठाची पूर्ण जेवढं साहित्य लागतं ते कलेक्शन करतो, निविष्ठा तयार करतो. कारण काही निविष्ठा बनवायचा कालावधी, आता समजा गार्बेज एन्झाईम असेल तर ते 3 महिने अगोदर बनवावं लागेल तुम्हाला. बाकीच्या जे निविष्ठा आहेत कोणत्या 10 दिवसाच्या बनतात, कोणत्या 25 दिवसानं बनतात, कोणत्या 40 दिवसानं बनतात. त्याचं परफेक्ट नियोजन प्रत्येक निविष्ठा वाईज तुम्हाला ती बनवण्याची तारीख, त्या निविष्ठेसाठी लागणारं सर्व साहित्य तेवढ्या ठराविक दिवसाचं, म्हणजे हंगाम चालू होण्याच्या अगोदर आमचं एक असं नियोजन असतं. जर आपल्यापैकी कुणी आमच्या BRC म्हणतो आम्ही त्याला, बायो रिसोर्स सेंटरला जर व्हिजिट दिला तर हंगामापूर्वी जवळजवळ आमच्याकडे 30 ते 35 प्रकारच्या निविष्ठा ऑलरेडी तयार आहेत. त्याच्यामुळे कोणता जे रोग आला किंवा त्या रोगाचे लक्षण आले तर त्या दिवसापासून निविष्ठा बनवून पुन्हा 10-12 दिवस उशीर होण्यापेक्षा आपल्याला ज्यावेळेस त्या रोगाचं पहिलं लक्षण कळेल त्यावेळेस आपल्याकडे निविष्ठा औषध रेडी असेल आणि आपण जर समजा त्या वेळेत जर फवारणी केली तरच ते जे रोग असेल किंवा कीड असेल सर त्याला म्हणजे बऱ्यापैकी आपण परावृत्त करू शकतो. पण सेंद्रिय शेतीमध्ये सर प्रॉब्लेमच हा आहे की सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती जर करायची असेल तर आपल्याला पूर्व नियोजन आणि पूर्व तयारी सगळ्यात महत्वाची बाब आहे. 2011 पासून अनुभव आहे सर माझा, आणि पूर्व तयारी सुरुवातीला केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर आता सर थोडस निविष्ठाकडे वळतो. देशमुख सरांनी म्हटल्यासारखं सर आमच्या जर आमचा पहिला ड्रम सर ह्युमिक ऍसिडचा आहे. आपण बाजारात कोणतंही चांगल्या पद्धतीचं ह्युमिक ऍसिड जर घेतलं समजा, ह्युमिक ऍसिड काय काम करतं हे बरेच शेतकरी माहिती आहे. सर 200 लिटर मध्ये जर आपल्याला ह्युमिक ऍसिड बनवायचं असेल तर सुरुवातीला सर तुम्हाला 10 किलो चांगल्या प्रतीचं ह्युमिक ऍसिड घ्यायचं आहे आणि जवळजवळ सर 150 लिटर किंवा 70 लिटर पाणी घेऊन ते पाण्यामध्ये मिक्स करायचे. 6 ते 7 दिवस आपल्याला ते ठेवायचे आणि 7 दिवसाच्या नंतर प्रति एकरी 10 किलो त्या ह्युमिक ऍसिडचा वापर करायचा. आता आमचं कंपनीचं बायो रिसोर्स सेंटर असल्यामुळे सर आम्ही हे प्रत्येक द्रावण 200च्या ऐवजी 1000 लिटर करतो. मी जे तुम्हाला प्रमाण सांगत आहे सर ते 200 लिटरचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजा तुम्हाला 200 लिटरचं जर बनवायचं असेल तर मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवा. स्वारीमध्येच डिस्टर्ब झालं. ह्युमिक ऍसिड ज्यावेळेस आपण 10 लिटर 190 लिटर पाण्यामध्ये बनवतो, 200 लिटर तयार झाल्या सर 6 ते 7 दिवस त्याला ठेवायचे. 1-2 वेळेस हलवल्या. ह्युमिक ऍसिडची अवस्था ज्यावेळेस आपण ह्युमिक ऍसिडची अवस्था बनवतो सर त्याच्या आपल्याला एकरी 10 लिटर हे प्रमाण घ्यायचे. सहसा ड्रिंचिंगसाठी वापरायचे आपल्याला. ठिबक असेल तर अतिउत्तम, नसेल तर आपण मग पुन्हा आता आमचा प्रयोग सांगितलं म्हणजे आपल्याला पाठीवरचा जे फवारा आहे तो काढून आपण एकरी 10 लिटर असं ह्युमिक ऍसिड सोडू शकतो. ह्युमिक ऍसिडच्या बाबतीत जर म्हणायचं म्हणजे त्याचे फायदे जर बघायचे म्हटले तर त्याचे फायदे म्हणजे आपल्याला जमिनीचं सर ते सेंद्रिय कर्ब वाढवतं जमिनीतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच शेतकऱ्यांना माहिती आहे पांढऱ्या मुळाची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होते. जर समजा आपल्याला भाजीपाला पिकाला जर वापरायचा असेल तर 2-3 अवस्थेमध्ये आपण कमीत कमी 3 वेळेस आपण ते ह्युमिक ऍसिड देऊ शकतो. कोणती अवस्था आहे? फुले येण्याच्या अवस्थेमध्ये, पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आणि फळ निर्मितीच्या अवस्थेमध्ये. एकरी 10 लिटर. सर आता आमचा दुसरा ड्रम आहे फुलविक ऍसिडचा. आपण सहसा फुलविक ऍसिड हे खूप कमी प्रमाणात वापरतो, पण
ज्यावेळेस आम्ही BRC बनवली, फुलविक ऍसिडचा बऱ्यापैकी आम्ही वापर केलेला आहे. ऊसासारख्या पिकाला सुद्धा खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत बाकीच्या ह्याच्यामध्ये. तर ते बनवायचं कसं? 3 किलो फुलविक ऍसिड घ्यायचं सर आपण चांगल्या पद्धतीचं, 195 लिटर पाणी, ते घेऊन ते सुद्धा 5 ते 7 दिवस आपणाला ठेवायचं. आणि 5 ते 7 दिवस 1-2 वेळेस चांगला हलवलं म्हणजे फुलविक ऍसिडचं जे समजा मिक्सचर आहे एकदम पाण्यामध्ये व्यवस्थित जर मिसळलं आपल्याला, फुलविक ऍसिड बऱ्यापैकी हलवून ज्यावेळेस आपलं फुलविक ऍसिड तयार होतं 5 ते 7 दिवसांनी, फुलविक ऍसिड आपल्याला पिकाला द्यायचे. तर फुलविक ऍसिड करतं काय आपल्याला हे माहिती असणं गरजेचं. अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवतं सर, आणि उपयुक्त बुरशीची वाढ होते. अन्न निर्मिती सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुलविक ऍसिड दिल्यामुळे फोटोसिंथेसिस चांगला होतो. आणि बरेच शेतकऱ्यांना आता अभ्यास झालेला, फोटोसिंथेसिस जर समजा व्यवस्थित झालं तर ते कोणतंही पीक असू द्या, ते पीक अतिशय उत्तम प्रमाणामध्ये येतं. नंतरचा ड्रम आहे सर, आपण बरेच जण वेस्ट डिकम्पोजर वापरतो. वेस्ट डिकम्पोजरचा आम्ही 1000 लिटर बनवलेला आहे आणि कंटिन्युअस आम्ही ते ठेवतोय. आणि ऐकणाऱ्याला ऐकून तुम्ही पुढच्याला जरी सांगू शकता, वेस्ट डिकम्पोजर आम्ही फ्रीमध्ये सर शेतकऱ्यांना देतो 1 लिटर पर्यंत, 5 लिटर पर्यंत. कारण विरजन टाईप ते वापरता येतं आणि वेस्ट डिकम्पोजर खूप चांगलं काम करतं. वेस्ट डिकम्पोजर तर बरेच जणाला बनवायची विधी माहिती आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो. वेस्ट डिकम्पोजर तर लिक्विडमध्ये असेल तर एक 30-40 ग्रामचे डबे मिळते किंवा 20 ग्रॅमचं असल्यास 1 लिटर. गुळ 2 लिटर, 200 लिटर पाण्यामध्ये जर आपण टाकलं, दिवसातून 2 ते 3 वेळेस त्याला ढवळणं गरजेचं आहे. 6व्या किंवा 7व्या दिवशी ती बनतच. वेस्ट डिकम्पोजरचं सर पांढरट थोडासा तवंग आला, व्हाईटिश आपण म्हणतो, की आपण समजायचं वेस्ट डिकम्पोजर आपलं बनलंय. वेस्ट डिकम्पोजरचे फायदेही खूप चांगले आहेत सर. मातीतील सेंद्रिय कर्ब तर वाढवतोच, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवाचे प्रमाणही वाढवत असतं. माती भुसभुशीत होते, पांढऱ्या मुळीची वाढ सुद्धा चांगली होते, अन्नद्रव्याची उपलब्धता बऱ्यापैकी वाढते. नंतरचा ड्रम आहे, हा ड्रम बरेच जणांनी वापरात आणावा. तिचे आमचे बऱ्याच शेतकऱ्यांचे आणि वैयक्तिक माझे अनुभव खूप चांगले आहेत. तो म्हणजे जीवाणू स्लरी. जीवाणू स्लरी खूप बनवायला तशी सोपी आहे आणि वाटलं तर थोडी किचकट आहे, पण वेळ दिला तर याचे फायदे खूप महत्वाचे. तर ते बनवायची कशी? तर शेण 20 किलो घ्यायचे आपल्याला, गाईचे शेण. गोमूत्र 5 लिटर घ्यायचे. कडधान्याचे पीठ 2 किलो. कोरफडचा लगदा, जर कोरफड अवेलेबल असेल तर ठीक आहे, नसले तरी चालते. किलो पर्यंत कोरफड घ्यावं. गुळ 2 किलो घ्यायचा आणि ताक 5 लिटर. मिक्सचर आहे, 4 ते 5 दिवस मिक्स करून ठेवायचं सर एका जागी. त्याला हलवायचं 4 कमीत कमी 2. नंतर 4 ते 5 दिवसांनी आपल्याला यात काय करायचं, PSB 250 मिली, KSB 250 आणि मायक्रोन उपलब्ध असेल तर चालते. समजा मायक्रोन उपलब्ध असणारे ट्रायकोडर्मा खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये अर्धा लिटर ट्रायकोडर्मा आपल्याला टाकायचं आणि 2 किलो गुळ. हे द्रावण आपल्याला रोज ते 3 वेळा द्रावण ठेवायचं आणि हे 72 तासामध्ये यातली बुरशीची वाढ बऱ्यापैकी होते. जर समजा आता EM आपल्याला बनवावं लागेल 10 ड्रम असल्यामुळे EM 20 लिटर जर टाकलं तर आणखी बऱ्यापैकी जीवाणूस्लरी, आणि एकरी 200 लिटरची ही जीवाणूस्लरी बनलेली आहे. ही आपल्याला एकरी पाट पाण्याने सोडायचं. ह्या सोडल्यास होतंय काय, तर ही जेवढे बी आपलं जीवाणूस्लरी आहे, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणूचे प्रमाण 100% वाढवते. आणि सगळ्यात महत्वाचं, माती भुसभुशीत होते. पुन्हा यात सुद्धा अजून पांढऱ्या मुळीची वाढ होते. अन्नद्रव्याची उपलब्धता बऱ्यापैकी वाढते. तर शेतकऱ्यांनी हा एक प्रयोग करून बघावा. दुसरा एक ड्रम आहे आमचा, आणि सर्वात म्हणजे 10 ड्रम थेरीचा आत्मा म्हटलं तर हा EM आहे. EM कल्चर. आपल्याला EM कल्चर बनवायचंय कसं, तर सर आपण सहज समजा आपल्याला कुठे EM 1 मिळत नसेल तर आपण अमेझॉनवरून सुद्धा EM 1 कल्चर मागवू शकतो. EM 1 कल्चरचं 2 लिटर बाटल्या, म्हणजे 1 लिटरच्या बाटलीमध्ये मिळतं. आपल्याला 2 लिटर घ्यायचंय, त्यामध्ये सर गुळ 4 ते 5 किलो टाकायचा. म्हणजे समजा 200 लिटर मध्ये तुम्हाला बनवायचं असेल तर 2 लिटर EM 1 कल्चर, त्याच्यामध्ये गुळ 4 ते 5 किलो, बाकीचं पाणी 180 लिटर. हे द्रावण मिक्स करून आपल्याला फक्त यात ऍड काय करायचे, आपलं 200 लिटरचे द्रावण आहे त्याचे जे ढक्कन आहे वरील, तिथे एक सिंगल एअरवॉल असतो सर, छोटा एअरवॉल असतो, 1 इंच 1.25 इंच एअरवॉल आपल्याला कुठेही मिळून जाईल. आपल्याला ते सुराख पाडून त्याला जर म्हटलं तर आपल्याला 20 mm चं जे ड्रिपर असतं, ड्रिप
पेपरचं आपण सुराख पाडायचं जे साहित्य आहे त्याच्यावर आपण सुराख पाडून त्याच्यामध्ये आपलं ते त्याला एक सिंगल एअर वॉल आपल्याला फिट करावं लागेल, का तर ह्याच्यामधला गॅस वेळोवेळी निघून जातो बनल्याला. मग अशा पद्धतीने 200 लिटर मध्ये EM1 2 लिटर, गुळ 5 किलो, 180 लिटर पाणी, हे आपल्याला 5 दिवस ठेवायचे सर. 5 ते 6 दिवस. 5 ते 6 दिवसांनी याच्यामध्ये आपल्याला गोड वास येतो या कल्चरचा. जर आपल्याकडे pH मीटर असेल तर त्याचा pH हा 4 असतो. ह्यावेळेस आपल्याला लक्षात येते की आपले EM2 हे कल्चर बनलेलं. ह्या EM2 कल्चर जर बनलं समजा, तर ह्या EM2 कल्चरमध्ये बरेच आपले असे नंतरचे ड्रम आहेत की ह्या EM2 कल्चरमध्ये पाण्याऐवजी आपल्याला EM2 कल्चर वापरायचं. EM2 कल्चर का वापरायचं, तर हीच EM2 चा अर्थच EM इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. हे सुद्धा आपल्या जमिनीचे जे सूक्ष्म जीवाणू आहेत, सूक्ष्म जीवाणूचं खाद्य किंवा सूक्ष्म जीवाणूला आवडेल असं खाद्य वाढवायचं काम करतं. तर दुसरा ड्रम सांगतो तुम्हाला. बरेच जण वापरलेत आपले सप्तधान्य स्लरी. सप्तधान्य स्लरी जसे की आपल्याला समजा बाजरी असेल, ज्वारी असेल, मका, गहू, नाचणी, वरी, सोयाबीन, उडीद, प्रत्येकी 200 ग्राम भिजवून आपल्याला त्याला भरडून घ्या सर्व. आणि त्याच्यामध्ये पुन्हा EM2 कल्चर तुम्हाला सांगितले सर, EM2 कल्चरचं जे द्रावण आहे ते 150 लिटर आपल्याला घ्यायचं. आणि पुन्हा ह्या द्रावणाला सुद्धा आपल्याला सिंगल एअर वॉल बसवायचं, जेणेकरून मधला जो गॅस आहे तो निघून जाईल. आपण सप्तधान्य स्लरी समजा आपल्या EM2 द्रावणामध्ये जर 150 लिटर ठेवली तर 5 ते 6 दिवसांनी हे द्रावण तयार होईल. हे द्रावण तयार झालं, ही समजा द्रावण सप्तधान्य स्लरी जर केलं तर आपल्या जमिनीमध्ये जेवढेही, आता आपण त्याला असं म्हणू की बाबा बायो फर्टिलायझर, ते बायो फर्टिलायझरचं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतं सर सप्तधान्य स्लरी. दुसरा ड्रम घेतो. EM दशपर्णी अर्क. EM समजा दशपर्णी आपण इतके वर्ष, खूप वर्षापासून दशपर्णी अर्क बनवतो, पण ते पाण्यामध्ये बनवतो. आता मी जवळजवळ माझ्याकडे EM दशपर्णी 8 महिन्यापासून मी बनवलेले. EMचा आणि पाण्यातला जो फरक आहे अनुभवातून सांगतो, पण अगोदर EM दशपर्णी अर्क बनवायचं कसं हे आपण जाणून घेऊ. याच्यामध्ये ही EM2 द्रावण आपल्याला 150 लिटर घ्यायचं. आणि 150 लिटर मध्ये आपल्याला जे आपण जनरली दशपर्णीचे पाले समजा कडुनिंब, करंजे, गुळवेल, निरगुडी, पपई, शेवगा, टणटणी, सीताफळ, जर लसूण घास घेतला तरी चालतोय, कोरफड, जांभूळ, एरंडी, पेरू, बेशरम, विलायत, प्रत्येकी 2-2 किलो फक्त आपल्याला कडुनिंबीचा 5 किलो घ्यायचं. हे प्रत्येक आपल्या शेतकऱ्याला माहिती आहे. यामध्ये ताक, गोमूत्र, जे आपण जे रेग्युलर दशपर्णी ते सारे इन्ग्रेडियंट घेऊन ह्या EM2 मध्ये जर आपण टाकलं, तर आता सध्या जर आपण दशपर्णी पाण्यामध्ये बनवलं तर आपल्यालाही माहिती 40 ते 45 दिवस लागतात. पण तीच जर आपण दशपर्णी EM2 मध्ये बनवलं तर ते फक्त 10 ते 15 दिवसात. त्यातल्या त्यात जर पावसाळ्याचा ही जर सीझन असेल तर 12 दिवसातच बनते, एक अनुभवाने तुम्हाला सांगतोय. आणि जर समजा थंडी असेल तर 15 दिवस लागतात. EM2 मध्ये बनल्यास फरक काय पडतो, तर आपण जनरली जी दशपर्णी बनवलेली आहे, आता बरेच शेतकऱ्यांना अनुभव आहे, ही दशपर्णी जास्तीत जास्त 6 ते 7 महिने आपण आपल्या अनुभवानं बघतो की जशाच तशी किंवा त्या रिझल्ट देण्यायोग्य राहते. पण जर समजा आपण EM2 मध्ये बनवली तर कमीत कमी आपली दशपर्णीचं द्रावण हे 1 वर्ष आपल्याला वापरता येतं. आणि शेतकऱ्याला तेच महत्वाचं असतं. समजा आपण हंगाम वाईज जर विचार केला तर आता आगातला जर आता बनवून ठेवलं तर आपला रब्बी हंगाम सुद्धा त्याच ड्रम मध्ये जाऊ शकतो EM2 असल्यामुळे. दशपर्णी दुसरा एक ड्रम घेऊ शकतो. EM ही खूप महत्वाचं आहे सर. यामध्ये सुद्धा पुन्हा अजून आपण जी EM2 बनवलेली EM2 द्रावण 170 लिटर घ्यायचे सर. यामध्ये वेगळं काय करायचं, तर वेखंड पावडर 4 किलो घ्यायचं, मिरची 4 किलो आणि लसूण 8 किलो, प्लस त्यामध्ये 2 किलो गुळ आणि ताक 2 लिटर घ्यायचं. हा आन्सर. आता आमच्याकडे BRC असल्यामुळे आम्हाला काय केलेलं आहे, एक मोठ्या प्रमाणात 2 HP चं ग्राइंडर घेतलेलं. आता वरचं जेवढे वेकन पावडर असेल, मिरची असेल, लसूण असेल, गुळ असेल, गुळ काय आपण बारीक करू. हॅलो, हा, तर त्यात हे सारं द्रावण जे घ्यायचे सर EM2 मध्ये टाकल्यास 8 दिवसांनी हे द्रावण तयार होतं. हा अर्क आपण जर समजा पाणीमध्ये फवारायचा असेल 10 ते 15 मिली 1 लिटर प्रमाणे द्रावण फवारू शकतो.
हे द्रावण आपण फवारू शकतो. हे द्रावण सिंगल लेअर वॉल ड्रम मध्येच करायचे आपल्याला. याचा फायदा जर म्हटलं तर आंतरिक कीड प्रकार जो आहे शक्ती वाढवते त्याच्यामध्ये, अन्नद्रव्याची उपलब्धता, आणि सगळ्यात महत्वाचं तर सध्या मे मध्ये आपलं लाल कोळी पडतो, लाल कोळी नियंत्रणासाठी ईएम विमिल आर्क आपण वापरतो. दुसरा ड्रम आहे सर ईएम आमिल आर्क. हे जवळजवळ विमिल आर्क सारखं, फक्त वेखंडच्या ऐवजी आपल्याला अद्रक घ्यायचे. अद्रक 4 किलो, मिरची 4 किलो आणि लसूण 8 किलो. त्याच्यामध्ये सेमच गुळ 2 किलो आणि ताक 2 लिटर. याला EM2 द्रावणामध्येच घ्यायचे. 170 लिटर EM2 द्रावण घ्यायचे आणि हे पुन्हा 8 दिवसातच तयार होतं. आणि याला सुद्धा प्रमाण सेमच आहे, 10 ते 15 मिली एका लिटरला फवारायचं. हे तेच काम करतं. फक्त पिठ्या ढेकून जर असेल तर पिठ्या ढेकूनला आमिल एकदम व्यवस्थित काम करतं. पिठ्या ढेकून बऱ्यापैकी नियंत्रणात येतो. आता यामध्ये आणखीन जर म्हटलं तर आपल्याला EM खेकडा अर्क आहे. खेकड्याचा आपण बघतो, खेकड्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं. बनवायचं कसं तरी EM2 द्रावण 150 लिटर आहे. त्याच्यामध्ये 25 किलो खेकडा आणि गुळ 2 किलो हे आपल्याला एक सिंगल एअर वॉल जे आहे त्याच्यामध्ये टाईट करून ठेवायचं. हे जरी म्हणलं तर जवळ 10 ते 12 दिवसात बनतं. फवारायचं म्हणलं तर 5 ते 10 मिली प्रति लिटर घेऊन फवारू शकतो. आणि हे एक नॅचरली उत्तम प्रकारचं बुरशीनाशक म्हणून काम करतं. त्यामुळे संतुलित अन्नद्रव्याचा पुरवठा सुद्धा होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुलगळ थांबते. दुसरं जर म्हणलं तर सर एक आपला ड्रम आहे गार्बेज एन्झाईमचा. गार्बेज एन्झाईम आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेला असेल. 200 लिटर जर गार्बेज एन्झाईम आपल्याला बनवायचा असेल तर आम्ही बनवलेला सांगतो 40 किलो फळं घ्यायचे सर आपल्याला. वेगवेगळे कमीत कमी 4 प्रकारचे फळं घ्यायचे. त्याच्यामध्ये 2 किंवा 5 किलो गुळ टाकायचा. आता आम्ही त्याच्यामध्ये वेगळं केलं केविकेच्या मार्गदर्शनानंतर आपण जेवढं हे आपलं ही आहे शेवग्याचे 10 किलो वाळलेला पाला टाकला. ह्याला बनायला मात्र 3 महिने लागतात. मग आपल्याला ज्यावेळेस वापर करायचा हंगामाच्या अगोदर 3 महिन्याच्या आत हे आपण ड्रम बनवणं गरजेचं आहे आणि बरेच दिवस टिकतं सर. EM मासा अर्क दुसरा ड्रम आहे सर आपला. यात ऑलरेडी अमिनो ऍसिडचं नॅचरल स्रोत असतं याच्यामध्ये. पुन्हा याच्यामध्ये EM2 चालू. EM2 150 लिटर घ्यायचे. खराब मासोळी जी मिळते ती 25 किलो घ्यायचे सर आणि गुळ 2 किलो. हे द्रावण सिंगल एअर वॉल ड्रम मध्ये असलेल्यामध्येच करायचं. आणि ज्यावेळेस हे बनतं 10 ते 12 दिवसांनी हे सुद्धा 10 ते 15 मिली फवारणीसाठी आणि 10 लिटर ड्रिंचिंगसाठी हे वापरायचे आपल्याला. ज्यावेळेस आपलं मासा आणि गुळ मिळतो त्यावेळेस नत्राचं प्रमाण मिळतं आपल्याला. हे नॅचरल स्रोत आहे नत्राचं. ज्यावेळेस रब्बीचं सीझन येतं सर आमच्या BRC मध्ये ब्रिविंग सिस्टीम आहे. रब्बी आले की आपल्याला खास करून आम्हाला देशमुख साहेबांनी म्हणले की ज्यावेळेस बुरशी येते बरेच वेळेस आपलं एका एकरामध्ये कुठं 1 गुंठे 2 गुंठे रान असं आपण म्हणतो की हरभरा एकदम असा बुरशी लागून गेला तर त्यांचं म्हणणं आहे की हा रोग मातीचा आहे तर त्याला आपल्याला ट्रायकोडर्मा मोठ्या प्रमाणात एकरी 10 लिटर पर्यंत आपल्याला द्यायचा. मग ती ब्रिविंगसाठी आम्ही ती ब्रिविंग सिस्टीम केलेली आहे सर. आम्ही ट्रायकोडर्माचं 2 लिटरचं कल्चर जर आपण घेतलं 200 लिटर आम्ही बनवतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला 10-10 लिटर देतो. तर ब्रिविंगचा फायदा असा आहे की 2 लिटर कल्चर पासून जवळजवळ 180 ते 90 लिटर आपल्याला ट्रायकोडर्माच किंवा इतर कोणतेही बॅक्टेरिया असू द्या फंगस असू द्या आपण मल्टिप्लाय करू शकतो. तर 2-3 गोष्टी आहेत सर मल्टिप्लिकेशनच्या वेळेस. ज्यावेळेस आम्ही हे त्या ड्रम मध्ये टाकतो ते बॅरल एकदम व्यवस्थित स्टरलाइल करणं गरजेचं आहे. आम्ही ते स्टरलाइल करतो डेटॉल वापरून किंवा गरम पाणी वापरून. स्टरलायझेशनच्या नंतर जो ग्रोथ मीडिया आहे 200 लिटर किंवा 180 लिटर लागण्यासाठी तो मीडिया टाकून आम्ही आमच्याकडलं कल्चर त्यामध्ये टाकून ब्रिविंग जवळजवळ 3 ते 4 दिवस करावं लागतं. एका दिवसाला कमीत कमी 8 ते 9 तास दर 3-4 तासाचा दर 3-4 वेळेस तासाचा गॅप देऊन ब्रिविंग म्हणजे ते ऑक्सिजन हवामध्ये सोडली जाते आणि जवळजवळ 4 ते 5 दिवसानं 180 लिटर ट्रायकोडर्मा किंवा पॅसिलोमायसिस किंवा इतर बॅक्टेरिया तयार होतात आणि आम्ही ते अतिशय कमी दरानं शेतकऱ्याला देऊन त्यांचा बुरशीचा प्रॉब्लेम सर यावर्षी बऱ्यापैकी कमी झालेला आहे. सांगायचा उद्देश म्हणजे ही झाली 10 ड्रम थेरीज. 10 ड्रम थेरी सर ब्रिविंग मध्ये झालं. आता त्याच आमच्या जैविक निविष्ठा केंद्रामध्ये सर आमचं बायोडायनामिकचं एक युनिट आहे. आपण बायोडायनामिक म्हणजे दुसरं काही नाही सर. परंपरागत शेतीमध्ये ज्यावेळेस आपले जुने गट होते त्यापासून BD 501 ते BD 505चं मिश्रण एका
काऊ पीठ आपण बनवतो सर. आता त्याचं बनवण्याच्या नंतर ते मिश्रण टाकून जवळजवळ महिना 2 महिने आपल्याला S9 कल्चर मिळतं. S9 कल्चरचा वापर आपण सर ते ह्याचे बेड बनवलेले आहेत, कंपोस्टचे बेड टाकून ज्यावेळेस आपण त्याला शेणानं लिपतो, नंतर बऱ्यापैकी सर ते जास्तीत जास्त 1.5 ते 2 महिन्यामध्ये अतिशय कंपोस्ट चांगला होऊन कुजतो, जवळजवळ का आपण त्याला म्हणतो किंवा आपल्या चहापत्तीसारखं बारीक होतं. तर त्याचं सुद्धा आम्ही BRC मध्ये S9 कल्चर बनवतो. आमच्या बरेच सभासदांना दिलंय. आता काही सभासदांचे डेपो लागलेले आहेत. आणि आता एक 15 ते 20 दिवसांनी डेपो करून तयार करून आता त्यांचा खत स्वरूपातला हंगामात वापर चालू होईल. दुसऱ्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना मला सांगा, याच BRC आमच्या गांडूळ जैव तंत्रज्ञान युनिट याचा फायदा असा होतो, आपण ज्यावेळेस बेड गांडूळ करतो ह्या उन्हाळ्यामध्ये समजा गांडूळ करायचं प्रमाण जास्त, लाल मुंगी लागली ते प्रमाण जास्त, जे तंत्रज्ञान युनिट एक तुम्हाला 2 मिनिट सांगायचा प्रयत्न करतो. ड्रम आहेत प्लास्टिकचे, ते ड्रम आम्ही निम्म्यातून त्याला फॅब्रिकेशन केले. 2 ड्रम कापले 4 होतात निम्मे. फॅब्रिकेशन घेऊन एक 4 इंच असं उतार घेऊन सिस्टीम लावली. त्याच्यामध्ये समजा अर्धवट कुजलेलं शेण आणि जवळजवळ प्रत्येक ड्रम मध्ये अर्धा किलो गांडुळाचं वजन, बरं का, नुसतं माती सहित गांडूळ नाही, पण गांडुळाचं वजन करून अर्धा किलो आम्ही टाकतो प्रत्येक ड्रम मध्ये. याचा उद्देशच असा आहे की अक्षरशः 4थ्या ते 5व्या दिवशी आपल्याला वर्मी वॉश चालू होतो. वर्मी वॉश तर चालूच होतं, पण त्या ड्रम मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गांडुळाची वाढ होते आणि तेच कल्चर म्हणून आपण इतर शेतकऱ्यांना देऊ शकतो. त्याच्यामुळे हे गांडूळ जैव तंत्रज्ञान युनिट केल्यामुळे आम्ही बरेच शेतकरी आम्हाला गांडूळ मागणी करतात गांडूळासाठी. तर आम्ही ह्या जैव तंत्रज्ञान युनिटच्या अंतर्गत आम्ही त्यांना गांडूळ पुरवतो. याच युनिटमध्ये सर आम्ही बायोचार बनवलेला आहे. बायोचारचं युनिट अतिशय आपल्याकडे लोखंडाचं जे 200 लिटरचं ड्रम आहे त्याच्या माध्यमातून आम्ही बनवलेलं. ह्या बायोचार बनवण्यासाठी सर आपलं ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद सेंट्रल युनिव्हर्सिटी जे आहे समस्तीपुर पुसा बिहार यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला भेटलेलं आहे, कारण त्यांनी ते बायोचार युनिट पेटंट करून घेतले. कंपनीच्या लेटर पॅडवर आम्ही त्याला मागणी केली तर तिने आम्हाला ती डिझाईन दिली होती. करायचं काही वेगळंच नाही, 200 लिटरचा ड्रम असेल, खालून 5 ते 6 प्रकारचे सुराखा पाडून त्याला इंजिन टाईप बंद केलं आणि वरून चिमणी जर केली आपण. बायोचारसाठी आपल्याला एक आणखीन विनंती आहे की जे आपण कटिंग करतो वेस्ट जे लाकूड आहे आपल्या शेताचं किंवा साऱ्यात सोपं, बरेच शेतकरी सर आता गुळी विकायला लागले, सोयाबीनचे वेस्ट असतील, हरभऱ्याचा असेल किंवा गव्हाचा असेल, ते वेस्ट न विकता ह्या बायोचार मध्ये जर आपण त्याचा बायोचार तयार केला युनिटमध्ये तर अतिशय चांगल्या पद्धतीचं. फक्त याची एक अटच अशी आहे की बायोचार करत असताना सुरुवातीला समजा आपण पेटवलं 30-40 किंवा 50% पेटलं की आपल्याला हे मातीनं बंद करायचे. पायरोलिसिसची प्रक्रिया विदाऊट ऑक्सिजनची प्रक्रिया जर व्यवस्थित झाली तरच बायोचार बनतो.